आणि तीच वाफ दुपारी दिसते, संध्याकाळी राहते का हो? संध्याकाळी दिसते का? अजिबात दिसत नाही. वाफ तर राहते पण दिसते का? अजिबात नाही. तद्वत त्या देहात राहूनही त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर आम्हाला संसारात राहूनही त्या भगवंताची प्राप्ती करता येते. आणि मग फक्त आम्हाला नामचिंतन नामसंधान या देहाच्या माध्यमातून करावं लागेल. आणि प्रारब्ध स्वाधीन लाभला देह. मी सांगतो मुमुक्षित्व काय आहे ते. संसार बंधन, संसारापासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा असणे त्याला मुमुक्षित्व असं म्हटलं जातं. संसारापासून मुक्त होण्याची तीव्र इच्छा असणे. कोणाला वाटतं संसारापासून मुक्त व्हावं? तुमच्यापैकी कोणाला वाटते का? अजिबात नाही. वाटते का? हात वर करा बरं, ज्याला ज्याला वाटते की आम्हाला संसार नकोय आता. शिवहार शिवहार. बघा, संसारापासून कोणाला मुक्त व्हायची इच्छा आणखी पण नाही. आजही भगवंत प्राप्ती व्हावी असं आम्हाला एकाला वाटत नाही. आता तुम्हाला वाटत असेल की महाराज आम्ही संसारात राहून आम्हाला भगवंताची प्राप्ती कशी करता येईल हे सांगा. बघा सांगतो, तेही सांगतो तुम्हाला. संसारात राहून भगवंताची प्राप्ती करायची असेल, तुम्हाला रोज साधू संत भेटताल सांगता येत नाही. पण तुम्हाला मुखामधनं भगवंताचं नामचिंतन नामसंधान करून त्या भगवंताची प्राप्ती करता येते. शिवहार. आणि मी सांगितलंय भक्तीनी संदेह सहजची सहज त्या भगवंताचं नामचिंतन जरी आम्ही केलं तरी आम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होते. मग त्या भगवंताची प्राप्ती कशी करायची हे तिसऱ्या चरणात सांगितलेलं आहे.